ठाणे लोकसभा मतदारसंघातील रेल्वे स्थानकांवरील विकास कामे तात्काळ पूर्ण करा, अन्यथा जन आंदोलन. ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्व रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी मूलभूत सोयी सुविधा देण्यात मध्य रेल्वे प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांची आज भेट घेऊन बैठक घेत चांगला सज्जड दम देत लवकरात लवकर विकास कामे पूर्ण न केल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. RLDAच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे. ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी DPR मास्टर प्लॅनच्या माध्यमातून 950 कोटी रुपयांचा प्रस्ताव 26 मे 2023 रोजी रेल्वे प्राधिकरणाकडे पाठवला आहे. मी निवडून आल्यापासून या विकास कामासाठी नियमित पाठपुरावा करत आहे, मात्र अद्याप पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. मास्टर प्लॅन पाठवून सुद्धा 2 वर्षांहून अधिक काळ लोटला तरी काम सुरू न झाल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. बैठकीला DGM KK मिश्रा, DRM हरीश मीना, SS गुप्ता आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठाणे रेल्वे स्थानकातील मुंबईच्या CST दिशेने जाणाऱ्या फलाट क्रमांक 10 वरून मोठ्या संख्येने महिला वर्ग प्रवास करत असतात. फलाटावर छत नसल्याने पावसाळ्यात महिलांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची बाब महाप्रबंधकांच्या निदर्शनास खासदार नरेश म्हस्के यांनी आणून देत लवकरात लवकर यावर मार्ग काढण्याची सूचना केली. ठाणे ते मुंबई CSMTकडे जाणाऱ्या फलाटावर अजून एक पादचारी पूल बांधणे आवश्यक आहे. हा पादचारी पूल फलाट क्रमांक 1 ते फलाट क्रमांक 7 आणि 8 नंबरला पूर्व आणि पश्चिम असा जोडला जाईल. ते काम तातडीने सुरू करावे. ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 5 फलाट क्रमांक 10 ला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीचे काम अपूर्ण असून ते तात्काळ मार्गी लावावे. वर्तकनगर येथील आरक्षण केंद्रात एक शौचालय पुरुष महिला यांच्यासाठी बांधावे. केंद्रात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरक्षण केंद्राचे नूतनीकरण करावे. नव्याने वायरिंग, खिडक्या दुरुस्ती, रंगरंगोटी, बैठक व्यवस्था इत्यादी कामे त्वरित पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत केल्या.